माझे पूर्ण नाव हिमांशु चेतन घोडे. मी आता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पाडोळा. मी हा प्रोजेक्ट बनवला. या प्रोजेक्टचे नाव आहे स्पीड ब्रेकर एनर्जी. म्हणजे तुम्ही नावावरून समजलं असेल की याच्यामध्ये स्पीड ब्रेकरचा उपयोग घेतलेला आहे. स्पीड ब्रेकर आपल्या दैनंदिन जीवनात असतातच. हायवेला किंवा आपल्या गावाकडेच असतात. स्पीडला कंट्रोल करण्यासाठी ते असतात. तर आपण त्या स्पीड ब्रेकर पासून काही उपयोगाच्या वस्तू पण करू शकतो, काय काम होतं. जसे की त्यापासून मी स्पीड ब्रेकर पासून एनर्जी तयार केली आहे. आता हे कसं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. जेव्हा जसे की हा हायवे आहे आणि हा स्पीड ब्रेकर आहे, इथे साईन सुद्धा दिलेली आहे स्टॉप आणि स्पीड ब्रेकरचे. पण काय काय लोक त्याचं फॉलो नाही करत, आणि फॉलो नाही करतील तर त्यापासून आपण एनर्जी तयार करू शकतो. जेव्हा ज्यावेळी हायवेवरून गाडी जाईल आणि स्पीड ब्रेकरवरून ती गाडी जाईल, तर स्पीड ब्रेकर जेव्हा ती गाडी जाईल त्या गाडीच्या टायरांमुळे तो स्पीड ब्रेकर घुमेल आणि घुमल्यामुळे तिथे एनर्जी तयार होईल. आणि ती एनर्जी आपण बॅटरीमध्ये स्टोअर करून आपण ती रातच्या वेळी खांबांच्या LED मध्ये आपण ती उपयोगात आणू शकतो. आपल्या शहरी भागामध्ये खूप वेळपर्यंत हायवे चालू असतात, गाड्या वगैरे जात असतात, आणि जर खूप वेळपर्यंत ती LED सुरू असली आणि मग त्यांची कसं एनर्जी डाऊन होऊ शकते. तर ती एनर्जी डाऊन नाही झाली पाहिजे म्हणून आपण हा प्रयोग म्हणजे आपण हा प्रोजेक्ट करावा. ही एनर्जी आपण रातच्या वेळी वापरू शकतो खांब्यांना. याच्यामध्ये मी DC मोटर, कार्डबोर्ड आणि स्टेशनरी सामान आणि बॅटरी LED वगैरे वापरली आहे. हा अगदी कमी खर्चाने बनवलेला. स्पीड ब्रेकर हा जीवनामध्ये अत्यंत गरजेचा आहे, कारण लोक खुला हायवे असला की खूप आपल्या मर्यादेच्या जास्तच स्पीड वाढवतात. त्या कारणाने ॲक्सिडेंट होण्याची संभावना असते, म्हणून स्पीड ब्रेकर वापरतात. आपण हे स्पीड ब्रेकर जर आपण शहरामध्ये वापरलं तर शहरामध्ये सर्वात जास्त गाड्या चालतात. त्या गाड्या जाऊ जाऊ तिथे एनर्जी तयार होईल आणि ती एनर्जी एवढी जास्त तयार होईल की ती आपण कुठले हॉटेल वगैरे असेल तर त्यामध्ये पण वापरू शकतो. आणि याला बनवायचा खर्च खूप कमी पण लागेल. याच्यामुळे आपली विजेची बचत होईल आणि वीज जास्त वाया पण जाणार नाही आणि अगदी कमी खर्चात हा बनेल. आणि हा आपण दैनंदिन जीवनात वापरावं. याच्यामध्ये बघा आपण खंबे लावलेले आहेत. ह्या खंबे जे आहेत खंब्यांना LED असते. ती LED काय काय जास्त वोल्टची असतात, तर बॅटरी त्यांचा वोल्ट नाही खूप जास्त पर्यंत साठवून ठेवू शकत नाही. बॅटरी तेवढी एनर्जी साठवू शकत नाही. आणि ती तर आपण ही एनर्जी जर करून ठेवली तर रातच्या वेळी जर एनर्जी डाऊन झाली तर ही आपण तिथे टाकू शकतो आणि मग ते खूप वेळपर्यंत LED ग्लो होऊ शकते. तर हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला? आमच्या ह्या प्रोजेक्टला तर हा प्रोजेक्ट मी बनवलेला आहे, तर हा खूप उपयोगात आहे. धन्यवाद.